पांडुरंगाच्या वास्तव्याने आणि सर्व साधू संतांच्या वास्तव्याने पुणे जिल्ह्या पंढरी क्षेत्रामध्ये चालू असलेली वारकरी शिक्षण संस्था आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध की ज्यांचं सर्व क्षेत्रामध्ये एक आगळं आणि वेगळं नाव आहे असे नानजीभाई आज या संस्थेला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल सर्व विद्यार्थी वर्गातून वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचे दोन दिवस आम्ही 8 दिवसापूर्वी जेव्हा मागे कार्यक्रमाला पारनेर तालुक्यात गेलो तेव्हा नानजीभाईंचा अनेक वर्षापासून मी नाव ऐकून होतो, परंतु योगायोगाने त्या दिवशी कीर्तनाला योग आला आणि नानजीभाईने अत्यंत जवळीक साधली. नानजीभाईचं जर कार्य जर बघितलं तर तुमच्या कल्पनेत सुद्धा बसणार नाही एवढं अलौकिक काम. आणि त्या कामाकडे बघितल्यानंतर एकच वाटतं, जेथ जेथ संपत्ती आणि दया हे दोन्ही वस्ती एक ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. भगवान म्हणतात अशी जिथं जिथं संपत्ती आणि दया असते तिथं मी स्वतः येऊन त्यांच्या घरी राहतो. असं भगवंताच्या वास्तव्य त्यांच्या घरात राहावं असं एकदम पवित्र जीवन नानजीभाईचं यांचं या ठिकाणी आगमन झालं. पहिल्यांदा संस्थेच्या वतीने धन्यवाद. तसेच त्यांच्या सहवासामध्ये एक अत्यंत वेगळा पिक्चर ज्यांनी या भूतलावर आणला, महाराष्ट्रात आणला असे आमचे पिक्चरचे डायरेक्टर सत्यप्रकाश ममतानी आई मला मारू नका, आई मला मारू नका. सगळ्या विश्वामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर स्त्री भ्रूण हत्या. यावर अत्यंत प्रभावी प्रकाश टाकण्याचं काम ज्यांनी या पिक्चरच्या माध्यमातून केलं ते डायरेक्टर आज या ठिकाणी संस्थेला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नानजीभाई पटेल हे यांच्या संघ आपल्या संस्थेला भेट द्यायला आल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. पटेल संस्थेला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पहिल्यांदाच मी आमच्या विद्यार्थ्याला विनंती करतो की वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं पहिल्यांदा नानजीभाईचा सत्कार नानजीभाईने घ्यावा. कोटी दानम घरणेषु काशी प्रयाग गंगा युक्त सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरणेषु तुल्यम. हे प्रभूच्या नावाची तुलना करत असताना कोटी दान किंवा मेरू पर्वता इतकं सुवर्ण जरी दिलं तर प्रभूच्या नावाने जी मिळणारी शक्ती जे पुण्य ते तेवढंही पुण्य आज मेरू पर्वता इतकं सुवर्णदान केलं तरी मिळत नाही. आज त्यांच्या सहवासात गेलं किंवा ते ज्यांच्या सहवासात जातील त्यांना पहिल्यांदा ते प्रभूचं नाव घ्यायला होते, याच्यावरून त्यांची योग्यता कळते. सगळ्यात मला नानजीभाई बद्दल एक सगळ्याच तुमच्या विद्यार्थ्याला सांगायचंय की नानजीभाईंना कॅन्सरचा आजार झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नानजीभाईला कॅन्सरचा आजार झाला. तो कॅन्सरला त्यांनी अनेक ठिकाणी शोध केला परंतु त्याला उपाय नाही असं सर्वांनी सांगितलं. परंतु नानजीभाईने काही लाखो गाईला चारा खाऊ घालण्याचं काम काही महिने केलं. मुंबईवरनं चारा गुजरातला नेऊन त्यांनी तो चारा पोचला आणि त्या ग्रासामुळे नानजीभाईचा कॅन्सर सारखा आजार एकदम सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर गोसेवा आणि गोसेवा त्यांच्याकडनं आणखी हजारो गायीची करते. म्हणून आम्हाला या विद्यार्थ्याला आदर्श घालण्यासाठी आम्ही रोज गायीची सेवा करायला होतो. या विद्यार्थ्यांना अनुभव आहेत गोसेवेचे परमार्थाचे. पहिल्यांदा मी त्यांना पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडनं वारकऱ्याची समाजसेवेची आणखी भरपूर काम प्रभूने त्यांच्याकडनं करून घ्यावं एवढीच त्यांना विनंती करतो. भेट देण्यासाठी आपले डायरेक्टर आले त्यांचाही सत्कार मी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आमचा सूरज जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्या डायरेक्टरचा सत्कार करावा. आळंदीचं एवढं ज्ञानेश्वरी मंदिर की महाराष्ट्रात असं तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. त्या ज्ञानेश्वरीचा सर्व पायापासून
कळसापर्यंत ज्यांनी सर्व भूमिका बजावल्या भूमी नानजीबाईंनी घेतलेले आहे. आणि केंद्रीय महाराज जर बघितलं तर गेट पासून तर आतपर्यंत सगळीकडे जर बघितलं तर नानजीबाईचं नाव आहे. अत्यंत उदारदाता म्हणून त्यांची प्रसिद्ध कीर्ती. आज त्यांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेकरता भेट सदिच्छा भेट दिली. मी त्यांना या ठिकाणी प्रार्थना करतो की आपले अमोल शब्द विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक त्यांनी 2 मिनिटं करावं, आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. आता कुठे पण भगवान असेल ना त्याला ही ऐकायला आलंय. हा, तुम्ही एवढ्या प्रेमाने सांगितले हे जय भगवान. आणि नेहमी सांगायचे, फक्त आज नाही. सकाळी उठले तर जय भगवान सांगायचे आणि झोपायचे वेळी पण जय भगवान सांगून माथा टेकायचे आणि झोपायचे. चांगली तुम्हाला हे नींद येणार. आणि तुमची काही पण इच्छा असेल ती पूर्ण करायच्या. कोण इंसानच्या करू शकतो का? माणूसची किती करणार? फक्त देणारा एकच आहे विश्वामध्ये, एकच आहे देणारा फक्त दाता, सर्वात मोठा दाता, आणि तो आहे जय भगवान. तर कधी पण जय भगवानला विसरू नका. दुसरी, तुमचे आई वडील आहे, आई वडिलांच्या रिस्पेक्ट ठेवायची, त्यांची कदर करायची. तुमचे आचार्य आहे, तुम्हाला काय शिकवायचे ती ऐकायचे. चांगले प्रमाणे नैतिकताप्रमाणे ते सगळे ऐकायचे आणि ती करायचे. फक्त ऐकायचे नाही, फक्त बोलायचे नाही, पण ती कर्म करायचे. तुम्ही एवढे चांगले पोरगे आहे ना, तुमच्यामध्येही शिवाजी महाराज आहे, लोकमान्य तिलक आहे, सगळे आहे. तुम्हाला बनवायचे आहे ना. कलेक्टर कोण बनणार? ठीक आहे, आयुष्यमान भाऊ कलेक्टर बना, मोठे मोठे माणूस बना, पण चांगला ऐकायचे, चांगलं बोलायचे. बरोबर आहे? बोला आता एकदा परत, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. शिक्षण आचार्य श्री नानजीभाई खिंडभाई ठक्कर थानावाला, आचार्य श्री महाराज श्री ममतानी साहब, पटेल साहब, रामचंद्र महाराज, आज का ये प्रोग्राम आप ये वारकरी समाज के बच्चे लोग यहाँ पढ़ाई कर रहे हैं, बहुत धन्यवाद की बात है. आप में सभी में वारकरी भगवान बैठे हैं, आप भगवान के स्वरूप है. मेरा एक संदेशा है, जब आप घर में रहते हैं तो आपका माँ बाप को, आपको आई वडील को व्यसन होना नहीं चाहिए. मछली घसना, बीड़ी पीना, दारू पीना, तंबाकू खाना कोई भी नहीं होना. ये तुम्हारी फर्ज है. तुम्हारा आई वडील ये करते हैं तो तुम जाके उनको बोलो कि हम ये खाना नहीं खाएंगे, तुम ये छोड़ो, नहीं तो हम खाना नहीं खाएंगे. बच्चों लोग में इतनी ताकत है. व्यसन मुक्त समाज होना चाहिए. तुम व्यसन मुक्ति समाज संस्था चलाओ. तो व्यसन में क्या होता है, नानजीभाई को कैंसर जाला था, मालूम पड़ा नहीं? तो आप ऐसी बात है कि तो व्यसन होना नहीं चाहिए. घर में देखो, तुम्हारे घर में कोई भी व्यसन होता है तो तुम्हारी जिम्मेदारी है. तुम्हारा भाई को, वडील को समझा के बोलो कि हम पढ़ने के नहीं जाएंगे, तुम ये छोड़ेंगे नहीं. बच्चों में इतनी ताकत है. संत ज्ञानेश्वर कितने साल के बच्चे था वो ज्ञान हुआ था, मालूम है? 16 साल. वर्ड में उनका नाम है. कैसी ताकत थी बच्चों में, कैसी ताकत है. भगवान तुम्हारे में बसते हैं. समझ लो कि तुम बनना चाहते हो, बन सकते हैं. माइंड पावर की बात है. तुम डेली नक्की करो मेरे को डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, कलेक्टर बनना है, कमिश्नर बनना है. उठ के भगवान के सामने ऐसा बोलो तो भगवान तथास्तु कहेंगे. पेपर में लिखा तुम पहला नंबर क्यों नहीं आता? पानी दे दो. भगवान के साथ ऐसा करो
कि मैं बनना चाहता हूँ, मैं बनना चाहता हूँ, मैं बनना चाहता हूँ। 3 बार बोलो, पेपर लिखो, 3 बार बोलो, मेरे को आ रहा है, मेरे को आ रहा है, मेरे को आ रहा है। भगवान तभी लोग उनके साथ आके बैठते हैं, क्या करना है उनकी सलाह लेते हैं। 2 लाख बच्चे उनके पास पढ़ते हैं। कितना कलेक्टर हुआ है उनकी कॉलेज में? कितना कलेक्टर हुआ है? 7 कलेक्टर हुआ है। तो यहाँ नानजी भाई इतना धूप में 1500 किलोमीटर से इधर आया, क्यों आया? तुम्हारा बच्चों का प्यार प्रेम लेने के लिए। बड़े लोग के साथ बैठने का उनका शौक नहीं है। कलेक्टर, कमिश्नर, आमदार, खासदार, तो बोला कि उनको अब टाइम नहीं है मिलने को। मेरे को बच्चों का हो ही है, मेरा भगवान, वो आमदार हो ही है। तुम आमदार हो, तुम खासदार हो। तो पढ़ने के लिए एकदम ध्यान रखो, ध्यान से पढ़ो, ध्यान। जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आपण या पंढरीश परमात्म्याच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये पवित्र या असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आदरणीय परमस्नेय श्री हरिभक्तीपराय आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, चौदंड महाराज आणि यांनी चालू केलेला या पवित्र क्षेत्रामध्ये हा उपक्रम विद्यार्थी घडवण्याचा, वारकरी शिक्षण संस्थेचा मनसुबा करण्याचा, या विद्यार्थ्यांना विद्यार्जन देण्याचा जो संकल्प केलेला आहे आणि त्या संस्थेसाठी आपण ऐकलेलं आहे आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रामध्ये नसून तर संपूर्ण जगातामध्ये ज्यांची कीर्ती आहे, ज्यांना दानशूर डॉक्टर नानजीभाई खिंजीभाई ठक्कर ठाणावाला या नावाने ज्यांना संबोधलं जातं, महाराजांनी मग सांगितलेले आहे, जेथे संपत्ती आणि दया दोन्ही आली एकी ठाया, तीच विभूती जाण धनंजया माझी. भगवान म्हणतात ती माझी स्वतःची विभूती आहे. आणि अशा महान थोर दानशूर धर्मदात्याला आपण आज या ठिकाणी निमंत्रित करून आदरणीय आमचे सर्वांचे श्रद्धास्थान, कंठस्थान असणारे नानजीभाई ठक्कर या ठिकाणी आपणही आलात, त्यांनाही संस्थेच्या वतीने धन्यवाद. त्याप्रमाणे आदरणीय पटेल भाई तेही आलात, त्यांनाही या संस्थेच्या वतीने धन्यवाद देऊ. आदरणीय आपल्या या आई मला मारू नको या चित्रपटाचे डायरेक्टर माननीय श्री आपणही या ठिकाणी आलात, त्यांनाही धन्यवाद. आमचे आदरणीय या पंढरपूर क्षेत्रामध्ये देगावचे असणारे आदरणीय रवींद्रनाथ पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण या संस्थेचे मठाधिपती, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जोगदंड महाराज आणि त्यांनी हा उपक्रम चालू केलेला अनंतकोट पंढरीश परमात्म्याच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यांचे या संस्थेला भरभराटी हो आणि युवलासे वेल गेला गगनावरी, युवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, असा भव्य हा वेल वटवृक्ष तयार हो, हीच पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना. आदरणीय सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आता या ठिकाणी शेवटी नानजीभाईंना मी अशी विनंती करतो, शेतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. लाखो माणसात एखादा दाता तयार होतो, हजारो माणसात एखादा शूर तयार होतो. असं एक लाखो माणसात एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे, एक उदार करण्यासारखे म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, अशी नानजीभाईंना अशी विनंती करतो. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज 8 दिवसापूर्वी भेटलो होतो. कधी अशी मुलाखत होत नाही माझी, असं कधी वेळ झाली नाही 8 दिवसात कोणाला भेटलो असं दुसरी वेळ. बोलतो मी भेटणार 5-5 वर्ष 10 वर्षांनी पण भेटू शकत नाही. बाबाला पण माहीत आहे किती वर्षापासून ते नाव ऐकते,
पण आमची त्यांची गाठ कधी झाली नाही. बरोबर. दरवर्षी मी पंढरपूरला येतो हा, खास ध्यान ठेवा. आषाढी कुठे चुकत नाही. 48 48 आषाढी झाली माझी. विचार करा मी किती वर्षाचा आहे. माझी वय 38 वर्षाची आहे आणि 48 झाली 48 झाली आषाढी. कुठली आषाढी मी चुकलो नाही आहे. सकाळी ट्रेनमध्ये यायचा आणि रात्री ट्रेनमध्ये बसायचं. कुडवाडीमध्ये कुडवाडीला गाडी घ्यायला यायची आणि परत इथून रात्री 8 वाजता निघायच्या, 9:30 10पर्यंत कुडवाडीला पोहोचायच्या आणि तिथून ट्रेनमध्ये झोपायच्या आणि सकाळी उठा. एक परंपरा आहे 48 वर्षापासून. एक दिवस वारी चुकली नाही. कधी अप्रिय गोष्ट घडली नाही आहे. नाही घरात घडली की नाही बाहेर घडली की मला आषाढी सोडायला लागली. बाबा विचार करा. आषाढीचे कीर्तनकार लोक त्यांच्याकडे कधी अशी गोष्ट घडते आणि येऊन शकत नाही, पण माझी कधी अशी गोष्ट घडली नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की पांडुरंग महाराज आपल्या बरोबर आहे. खास ध्यान ठेवा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या बरोबर आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तो समाधीमध्ये बसले ते समजू नका ते समाधीमध्ये आहे. ते कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याकडे फिरत आहे. कदाचित रिचात बसलेले असेल. माझ्या नाटक बघत असेल, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं नाटक बघत असेल, म्हणजे कांजीबाईचा बघत असेल, ममता तिला सत्यप्रकाशजीचा बघत असेल, रामचंद्र महाराजचं बघत असेल, आमच्या रवींद्र भाऊचा बघत असेल. इथे बसलेले असते कुठेतरी, पण आपण बघून शकत नाही. त्याचं कारण डोळ्यामध्ये कचरा आहे. कचरा जर निघाला तर तुम्हाला सर्वमध्ये ज्ञानेश्वर दिसणार. खास ध्यान ठेवा. ज्ञानेश्वर समाधीमध्ये नसते. खरे संत कधी समाधीमध्ये नसते. तुकाराम महाराज आमच्या समाधीमध्ये नाही. पांडुरंग महाराज समाधीमध्ये कुठे कुठे पांडुरंग महाराज फिरत असते. आमचे नाटक बघत असते की मी काय नाटक करतो, आमच्या रवींद्र भाऊ नाटक काय करते, आमचे रामचंद्र भाऊ काय करते, आमचे ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करायला जाते. मग तिथे काय लालच बघत असते. आमच्याकडे कीर्तन करायला आले होते विरोडीला. जागृत देवस्थान होणार आहे. शंकराच्या मंदिर जागृत आहे. तिथे आले होते, कीर्तन झाले आणि संपले, निघून गेले. काही 1 रुपया घेतला नाही. आमच्या माणसाला कळले बाबा कुठे, तर बाबा परत गेले. तो आमच्या माणसाला पस्तावा आला, आपण चूक केली. बाबाला काहीतरी आपल्याला भेट दिली पाहिजे. अरे बाबाने सांगितलं मला पैसे नको, पण तरी याच्या जायच्या कमी कमी भाडा तर दिला पाहिजे. परत ते लोक गाठत तिथे पोहोचले आणि बाबाला पाकिट दिला. किती रुपया दिला हे महत्त्व नाही. ध्यान ठेवा. पैशाला महत्त्व नाही आहे. कारण बाबाने अगोदर सांगितलं मी इथे घेण्यासाठी आलो नाही आहे. मी माझा कीर्तन मला देवाने दिला ते कीर्तन देण्यासाठी आलो आहे. काय संभाळ करा. हे शक्ती बाबा तुम्हाला द्यायला मागते. तुम्ही पण अशी शक्ती घ्या. कीर्तन करा, भविष्यामध्ये करणार, पण न मागता कोणाच्याकडे मागायचं नाही. कीर्तनासाठी जायच्या, 1 रुपया घ्यायचा नाही. मात्र मानधन घ्यायला अधिकार आहे. टेबलवर ठेवला 5 लाख नाही, 5,000 दिला, 25,000 दिला, 50,000 दिला, घ्यायचा अधिकार आहे. पण सांगायचं नाही कीर्तन घेतो, कीर्तन करायला येतो आणि 5,000 दिला तर कीर्तन करायला येणार. पण आमचे तुकाराम महाराजांनी लेख चांगला सांगितलं. तुम्हाला माहीत असेल सर्वांना काय सांगितलं तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे पैसे घेणाऱ्याला? बोला कुठे जायला, कुठे जावं लागेल? नरकात. देणाऱ्याला पण जावं लागेल आणि घेणाऱ्याला पण जावं लागेल. मी दिलं तर मला पण जावं लागेल. हा ध्यान ठेवा. पण एक संकल्प करून घ्या त्या आश्रममध्ये की आपण कुठेही वारकरी, मी वारकरी शिक्षण घेते ना, शिक्षण तर घेणार आहे, पण हे वारकरी पण शिक्षण घेते ना. म्हणून वारकरीचा मतलब काय? देती घेती नरकात जाते. देणारे आणि घेणारे दोघे नरकात जाते. म्हणजे एक घेणारे नाही, समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी 10,000 घेतले ते नाही, पण 10,000 देणारे पण नरकात जायचे आणि कीर्तनाची किंमत 0. म्हणून काय सांभाळतं हे वारकरीचं शिक्षण हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला हे शिकवलं आहे की नाही कीर्तनाचे पैसे घेता येत नाही. कीर्तन फुकट करायच्या, कीर्तन देवाचं नाव घ्यायचं. जे संख्य येतो आपले बाबा 4 तास आमच्याकडे कीर्तन करत होते, 2-2.5 तास. की आम्ही ऐकून आम्हाला पण होतो की अजून काहीतरी ऐकू, अजून काहीतरी ऐकू. वेळ झाली होती म्हणून ते थांबले. पण नाही थांबायचे नसतो. कीर्तन बोलायचा त्याचा, कारण देवाचा माल देवाला द्यायचा आहे. समोर बसलेले देव आहे, तुम्ही सर्व देव आहे. मी तुम्हाला असं कोणी समजू नको की विद्यार्थी आहे. तुम्ही सर्वमध्ये देव आहे आणि देव आहे म्हणून तुम्ही चालत येते. बरोबर आहे, चालत जाते ना. म्हणून सांगायचा उद्देश तो आहे की आपल्या सर्वमध्ये देव आहे. पांडुरंगा महाराज जसे होते तसे आपण आहे. आमच्या 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर हे पण 16 वर्षाच्या मुलगा आहे. एवढी शक्ती आपल्यामध्ये सर्वमध्ये. सगळ्यांनी सांगितलं ना, माणसामध्ये देव होता येतो. 4 पायवाले देव होता येत नाही, 2 पायवाले देव होता. ध्यान ठेवा.
मनुष्य जन्म मिळाला तेच देव होऊ शकतो, पशुदेव होऊ शकत नाही. गायमध्ये 33 कोटी देवता आहेत बघा, भरपूर शक्ती आहे, पण देवता येणार नाही त्याला. ते गाय राहणार, 33 कोटी देवता राहणार, पण देवता होता येणार नाही. पण ते आपल्याला माणसाला आहे म्हणून जन्मला मिळालेला आहे की माणसामध्ये देव होत आहेत. हे संत देव होत आहेत. हे लोकांना आपण का मानतो? समाधीमध्ये गेले तरी आपण काय आठवण करतो? हे नाही, कोणतरी एक ज्ञानेश्वर महाराज होते, खरोखर त्यांनी नाव कमवलं. पैसे त्यांच्याकडे नव्हते, बंगला नव्हता, पण ते कुठे पण कीर्तन करायला जात होते. कधी पैशाचा धंदा करत नव्हते, मागत नव्हते, पण ना मागता देव द्यायला तयार आहे. मात्र आपण विश्वास ठेवायला पाहिजे देवाकडे. पण हल्ली काय झालं आहे, 55% आम्हाला साधवांना विश्वास राहिला नाही. अगोदर ठरवते 11,000 दिला तर आम्ही तुमच्या गावात येणार कीर्तन करायला, 11,000साठी एक कीर्तन नाही आहे. मग कीर्तन घेणारे पण काय घेत नाही आणि देणारे पण काय सांगतो की मी 11,000 घेऊन टाकला खिशात, जय भगवान, आणि देणारा समजतो आपण 11,000 घेतलंय कीर्तन विकत का फुकटचं काय यायला नाही महाराज. त्याचे ह्याची काय करायची, आपण पण कपडे झाटकून निघून टाका. म्हणून खास सांभाळ करा. तुमचे मोठे भागशाळी आहे. पंढरीची नगरीमध्ये तुम्हाला शिकायला मिळते, मोठे भागेला आश्रमशाळा तर महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, भारतामध्ये भरपूर आहे, माझे पण आश्रमशाळा भरपूर आहे. पण पंढरीची नगरीमध्ये शिकायच्या हे सोपा नाही. आनंदीमध्ये शिकायचं जे संकल्प करणार तुम्हाला सांगतो, जे संकल्प करा ते संकल्प तुमचे पांडुरंग स्वतः तुम्हाला इथे द्यायला येणार. मागायला जायची गरज नाही पांडुरंगाकडे. पांडुरंगाकडे मंदिरात द्यायचं तेव्हा काय सांगायचा, मला लायक बनवा, मला काय तुमच्याकडून अपेक्षा नाही. अपेक्षा एवढीच आहे, मला लायक बनवा, मला ज्ञानेश्वर सारखा कीर्तनकार बनवा, मला कलेक्टर बनवा, मला कमिशनर बनवा. पण कसा सात्विक कमिशनर पाहिजे, सात्विक कलेक्टर पाहिजे, सात्विक लोकप्रतिनिधी पाहिजे. आज सात्विक कमी झालेले, असात्विक जास्त झाले. ज्ञानेश्वर महाराजसारखे भरपूर कमी टक्के वाढले. अख्खा भारतात मोजायला गेले तर मोजके लोक आहेत की मला काय कीर्तनाचे पैसे नाही. पण खास ध्यान ठेवा, आमचे रामचंद्र महाराज पण तो दिल्ली चालवते, तो पण कोणाच्याकडे मागत नाही आहे. पण मी त्यांना सांगितलं ना मागतो तुम्हाला मिळेल. विश्वास ठेवा ज्ञानेश्वरला, तुकाराम महाराजावर. तुकाराम महाराज सांगितलं 400 वर्षापूर्वी. आज मी तुकाराम महाराजाला रोज आठवण करतो, दिवसात 10 वेळा. जिथे जिथे कार्यक्रम असतो तेव्हा माझी आठवण करतो. मी इथून बाबांना सोडून मी गेलो नागपूरला. 8 लाख लोकांना प्रसाद दिला. का दिला बाबा? 8 लाख. तुम्हाला किती दिले? 27 किलो 29 किलोची खिचडी साबुदाणा आहे. 29 किलो खिचडी, 29 गोणीची खिचडी, मोठी गोणी असते ना त्याची खिचडी साबुदाण्याची बनवली, बटाट्याचा शाक बनवला आणि लाईन लागून 2-2.5 लाख लोकांना त्या दिवशी दिली खिचडी. दुसऱ्या दिवशी डाळ भात शाक चपाती आणि बुंदीचे लाडू. तुम्हाला केशरमध्ये दिसणार, केशर दिले बाबाला 3 दिवसपर्यंत. 27ला खिचडी दिली साबुदाण्याची, 28ला डाळ भात शाक चपाती रोटी आणि बुंदीचे लाडू आणि पकोडे. 28ला दिला, 1ला दिला, 2ला दिला, 3रा मी समापन केला आणि 5 दिवसात 8-8.5 लाख लोक तिकडे प्रसाद दिला. कारण तो परिसर असा आहे की तिकडे काही मिळत नाही खायला माणसाला. आणि बायका पण एवढे येते आपल्या जिथं पंढरपूरला आहे त्याचा 20 लाख 25 लाख लोक येतात 5 दिवसात. तिथे हॉटला काय नाही, हॉटला आहे ते पण सगळे फारतूच हॉटला आहे. म्हणून आपल्याकडे प्रसाद लाईनाने घेते आणि तुम्ही ते कसे बघितले तुम्ही खुश होऊन द्या. ते लोक कसे शिस्तनी, एक कुठला पोलीस नाही, पोलीस डिपार्टमेंट पण आपल्याकडे जेवण करायला येत होता, कलेक्टरचे माणसं पण आपल्याकडे येत होते, सरकारी माणसं कर्मचारी पण वन विभागाचे लोक पण आपल्याकडे जेवण करायला येत होते. कारण आम्ही समजतो जे येतो ते देवाचं रूप आहे आणि आम्ही देवाला देतो खायला, माणसाला देत नाही, समजून घ्या. कारण देव खातो ते पण देव आहे, हे खास ध्यान ठेवा. म्हणून तुम्ही मोठे भागशाळी आहे. या पवित्र जगामध्ये तुम्हाला प्रांगणमध्ये पंढरपूरची धर्तीमध्ये देवाची कृपाणी आई वडिलांनी तुम्हाला इथे पाठवले. इथून संस्कार घ्या आणि संस्काराबरोबर शिक्षण घ्या, बरोबर शिस्त महत्त्वाची. जसे असं बसले आहे तर शिस्त महत्त्वाची. माणसाला वाटला पाहिजे की नाही काय पुरे आहे, काय तयार झालेलं आहे, काय विद्यार्थी आहे, मिलिटरीसारखे विद्यार्थी. आज भारतामध्ये कमी 2 गोष्टी पडते, एक शिस्त, दुसरा संस्कार. विद्यार्थी बसलेला असतो तसाच करतो, इथे मध्ये डोका टाकतो, इथे डोका टाक नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आम्ही वारकरी लोक आहे. ज्ञानेश्वरचे स्फूट आहे. ज्ञानेश्वरच्या आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, आशीर्वाद दिलेले आहे. म्हणून आमचं नाव राहायला पाहिजे, आमची संस्थाचं नाव राहायला पाहिजे आणि पंढरपूरचं नाव राहायला पाहिजे. कुठल्या मोठ्या विद्यार्थी निघाले, शाळेला निघाले, ज्ञानेश्वर मठचे विद्यार्थी आहे असं विचार लोकांना आटला पाहिजे. काय शिस्तने चाललंय बघा, सरळ, कुठे रस्ता जातो असं नाही, सरळ जायचे, दुसऱ्या सत्वाचे नाही. हे ज्ञानेश्वरचे संत खरे. म्हणून तुम्ही आतापासून संत आहे. मात्र विद्यार्थी नाही समजून घ्या, हे मठामध्ये शिक्षेमध्ये संत आहे. तुम्ही
16 वर्षाचा ज्ञानेश्वर तुमच्यासारखाच होता, मग तुम्ही तसा व्हायचा आहे तर आपली इथे खरी कसोटी होणार आहे. तुम्हाला सांगतो, कसोटी कोणाची होते? मनसाठी होते, जनावरांची होत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजची पण भरपूर कसोटी झालेली आणि अजून होणार, कारण हे सोपा नाही आहे चालवायचं. शिक्षण संस्था चालवायच्या म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येते, मला माहिती आहे. म्हणून लाखो विद्यार्थी माझ्याकडे, कधी अपरी गोष्ट घडली तो नाव कोणाचं येतात? हां, ज्ञानेश्वर महाराज. काहीतरी झालं असेल तिकडे, विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज काय करा, 24 तास तुमच्याबरोबर थोडा राहणार आहे. म्हणून आपण शिस्ताने राहायचा, शिस्ताने जायचा, शिस्ताने याच्या लोकांना वाटलं पाहिजे तर ज्ञानेश्वर मठ आहे. ज्ञानेश्वर नाव किती बरं होतं, वाटलं नाव बोलल्यावर किती आनंद मिळतो. म्हणून हे नावला आपण सगळे रोशन करा. त्याचप्रमाणे शिक्षण घ्या, संस्कार घ्या, आई वडिलांचा रोज आशीर्वाद. हे मोठा आता आई वडील, आता ते घरी आई वडील आहे, हे मोठी आई वडील आहे. आईचा पण भाग बजावते, वडीलचा पण भाग बजावते. म्हणजे त्याला कधी दुःख वाटेल असा व्यवहार नाही केला तो तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे तुम्हाला काही मागायची गरज नाही, ना मागतो सर्व काय म्हणते. देणारा देव असतो, घेणारा पण देव आहे. तुम्ही पण देवाचे रूप आहे. बघा आमच्या NKT ठाणावाला चेहरे पण भारत नाही, विदेशला पण देतो. आणि कोणी सांगून द्या मला की मी तुम्हाला 5 लाख रुपये दिलेले आहे, मागत नाही, गरज लागत नाही, आपोआप देव पाठवतो. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा. आणि खरोखर मी बाबाला सांगितल्याप्रमाणे मी जास्त दिवस पण नाही झाले आणि इथे अचानक यायला मिळाला हे रवींद्र भाऊ म्हणून. हे रवींद्र भाऊ माझ्याकडे 4, 5, 2-3 वेळा येऊन गेले आणि मी वचन दिला होता की तुमच्याकडे 100% मी एक वेळ आला. कारण ते अशी जगावर राहते की जेवढ्या वाऱ्या झाल्या ते वाऱ्यांच्या शेवटच्या दिवशी तिकडे यावायला लागतो. बरोबर बाबा, असं काहीतरी आहे ना, गोपाल काला. ते जायलाशिवाय मार्ग नाही. तुम्ही पण जात असेल गोपाल काला, जातं की नाही दर्शन करण्यासारखं. मी पण त्या दिवशी दर्शन करायला लई खुश झालो. मी हे मंदिराला गेलो, ते मंदिराला गेलो, काय फरक पडत नाही मला. हे पण मंदिर आहे मोठं. मला कोणी सांगितलं पहिला आपण ते मंदिरात जाऊ. मी माझ्या मंदिर इथे आहे, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजला भेटू आणि नंतर तिकडे जाऊ, काही प्रॉब्लेम नाही मला. कारण तुमच्या तिथे एकच पांडुरंग बसले आहे, रुक्मिणी बसले आहे. इथे बघा किती पांडुरंग आहे, सगळे पांडुरंग. फार छान पांडुरंग कुठे मंदिरात नसते, मात्र निर्वस्ती ठेवायला पाहिजे. इथे फार छान कुठलाही वसन नाही आला पाहिजे. तुमच्यामध्ये वसन नाही 100% मला विश्वास. पण बार पण गुटखा खोतासाठी बाजूला उभा राहायचं नाही. नाव कोणाचं बदनाम होतो. एक विद्यार्थी गुटखाच्या बाजू दुकानाच्या बाजूला उभा असला आणि तो ज्ञानेश्वर मठचा विद्यार्थी आहे. काय ध्यान करा, कुठलाही आदत नाही ठेवली पाहिजे. आई वडील पण सेवा त्याला पण सांगायचा की तुम्ही गुटखा सोडा. गुटखा किती वाईट आहे ते बाबांनी सांगितलं उदाहरण. माझं वरील उदाहरण घ्या तुम्ही. मग सांगायचं उद्देश पवित्र जगा आहे, चांगली जगा आहे, आमचे मठच्या बाजूलाच आहे, समोरचा पण आपला मठ आहे. तर सांगायचं उद्देश हे सगळे म्हणजे देव आहे. आपण सर्व चांगली रीतीने शिका. आपली संस्थेचं नाव रोशन करा, महाराष्ट्राचं नाव रोशन करा. मी तर म्हणतो भारतामध्ये कलेक्टर झालं की भारतामध्ये नाव रोशन होतो. मग ते नाव रोशन व्हा अशी देवाकडे प्रार्थना करू. बाबांनी मला खास आग्रह होता आणि मी वचन दिला होता मी 100% पंढरपूरला येणार किंवा तुमच्याकडे पहिला येणार. आणि खरोखर पहिला इथे आलो आहे. मी आनंदाला तिथं माझी संस्था उभाच राहिलो, पण पहिला इथे आलो आहे. म्हणून आपल्या सर्व म्हणजे वंदन करून माझी तुला विराम देतो. जय भगवान, जय जवळ आल्याशिवाय कळत नाही असा एक नेम आहे. आज योगायोगाने ज्यांच्या दारात तासना तास बसावं लागतं, ज्यांच्याकडे वेटिंग शिवाय कधीही भेट होत नाही, त्याच्याकरता आधी जवळजवळ 8-8, 15-15 दिवस त्यांची भेट व्हावी म्हणून आधी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली जाते. आज योगायोगाने ते तुम्हाला भेट द्यायला आले. संप्रदायाचे मोठे मोठे काम ईश्वर त्यांच्याकडून करून घेतो. आज त्यांनी सांगितलं 8 लाख लोकांना प्रसाद देण्याचा योग मला आला. म्हणजे 8 लाख लोकांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं. लाखो गायीची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं. आणि जगाला अनुभवातून हे दाखवून दिलं की गोसेवा किती श्रेष्ठ आहे. स्वतःचा अनुभव आहे. गोसेवेने त्यांनी अशक्य असणारा कॅन्सर सारखा रोग परंतु एकदम नामानेश झाला. ही त्यांची कृतीतून केलेला हा परमार्थ आहे आणि त्याचं मिळालेलं फल आहे. मी आज या निमित्तानं हे सगळेजण या संस्थेला भेट द्यायला आल्याबद्दल मी पांडुरंगाला एवढंच प्रार्थना करतो की पांडुरंगाने त्यांना इथून पुढचं भावी आयुष्य सुख समृद्धी आरोग्याचं लाभावं आणि प्रभूने त्यांच्याकडनं अशीच उत्तर सेवा करून घ्यावी एवढंच या ठिकाणी मागतो. कार्यक्रम संपला. अशा ठिकाणी
समागत्यतिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या पुण्य झालेल्या ठिकाणी आपल्या संस्थेला भेट देण्याकरता ठक्कर भाई आलेले आहेत. तरी मी त्यांचे या संस्थेकडून आणि माझ्याकडून प्रथमतः त्यांचे आभार मानतो. संतांनी सांगितलेलं आहे की आपण जरी मेरू पर्वत जरी घेतला आणि त्याच्या वजना एवढं जरी आपण सोनं दिलं तरी देवाच्या नावा इतकं त्याचं वजन होत नाही. तसंच आमचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर ठक्करबाई, त्यांच्या तोंडात कधी वाईट आलेलं नाही आणि कधी वाईट त्यांच्या तोंडातून गेलेलं नाही. त्यांच्या तोंडात चांगलं आलेलं आहे आणि त्यांच्या तोंडातून चांगलेच गेलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे धर्म दानशूर म्हणून त्यांचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे असे ठक्करबाई या आमच्या संस्थेला भेट देण्याकरता आले. मी त्यांच्या संस्थेकडून व गुरुजींचे ज्ञानेश्वर महाराज जोगदंडे यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो. गाडी आहे बार आले बरोबर तुम्हाला इथे दाखल होतो रात पण होत नाही. गाडी घात बाबा लोट झाला शेल वाचून मी घातला गावड्यामध्ये आणि 3 वर्ष मी सिगारेट घेतल्या. बरं बच्चे मस्त है. दादा को नहीं पूरा पगड़ी बीच में बच रहे भगवान ये 4 व्यक्ति 4 गौ माता की 4 ये भगवान जी ने गोपाल काला किया था. ये वाटे है भगवान को आजूबाजू में पैरों में दिखता है तो बाल गोपाल जी की 4 हाँ बेटा नदी में भी है ऐसे पूरे एकदम आया समय बताया मुझे बराबर हाँ बताया आपकी बात. इतिहास क्या है? भगवान के चरण है. कृष्ण भगवान इधर गाय चरण होकर आए थे. ये उनके चरण है बाल गोपाल जी के. कृष्ण भगवान इसको विष्णुपाद बोले. विष्णुपाद गए में है 5035 वर्ष. तो भगवान कृष्ण यहाँ आए थे पहले और यहाँ से पंढरपुर में गए. भी आ जाएगा. आया इधर आ.